कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय रे, काय झालं? अगं काय झालं काय? मांजर अडवं गेलं। घ्या, आता तर मांजर सुद्धा अडवं गेलंय। विश्वास ठेवा माझ्यावर। अजून किती संकेत हवेत तुम्हाला अपशकुनाचे? कीर्ती, तुला किती समजून सांगायचं तरी तुझे पहिले पाडे 55च आहेत। याला दृष्टी तशी सृष्टी म्हणतात। अहो, होईल ना सगळं नीट? का वहिनी, मांजर आडवं गेलं हे खरं आहे, पण ते शुभ कार्यानंतर आडवं गेलंय। म्हणजे उलट आता इथपासून सगळं चांगलंच होईल। लक्ष्मण अगदी बरोबर बोलतोय। साखरपुड्याच्या कार्यातही काही विघ्न आलं नाही, तसंच लग्नामध्ये सुद्धा काही येणार नाही। मी काय म्हणते, आपण लग्न पण आत्ताच लावून टाकूया। आशूची नजर अजूनही तिकडेच आहे। काळजी करू नको, आपण वरात घेऊनच येऊया। काय भाऊ? चला, समजा व्यवस्थित पार पडलं। वंदे, अगं नानाला भूक लागली असेल, त्याला काहीतरी खायला दे। हो हो, आलेच। भैयाजी, अहो तुमच्या कौतुकानेच माझं पोट भरलंय। आता खिशाची भूक जरा होती, ती पण भूक भागल तुझी। पण नाना, माझा काही तुझ्यावर विश्वास नव्हता हा। म्हणजे मला वाटायचं तू निस्त्या फकांड्या मारतोस म्हणून। पण नाना फटतरे सिद्ध करून दावलंच बरं का। खोटं आहे का ते? नाही, खरं आहे। नाना, हे घ्या पैसे। बर, बाकी सगळं जसं हवं तसं झालं, ह्याचं कारण सांगा बरं। कारण काय असणार? मुलाकडची माणसं देवावानी आहेत। चूक, याचं कारण एकच, शिवा। ती घरात नव्हती ना, म्हणून सगळं व्यवस्थित पार पाडलं। नाना, काहीतरी काय बोलतोय सरा? अडथळा होती म्हण, भनभनीच्या लग्नात अडथळा होती होय रे? आजपातूर माझ्या शिवानं भनीसाठी किती केलंय, म्हण भन अडथळा झाली। आता ती अडचण वाटायला लागली होय ग तुम्हासनी? हो आई, तिचं वागणंच अडचणीत टाकणार आहे। आजवर काय कमी अनुभव आलाय आपल्याला? म्हणते म्हणून म्हणतो, लग्नात पण शिवा नसेल ना तर बरं होईल। वंदे, तुला सांगून ठेवती हा, त्याच्या हाला हा मिळू नगस तू। त्यो सांगतो आणि तू ऐकतेस काय? हो आई, काय चुकीचं बोलतायत ते? वंदे, अगं आई आहेस ना ग तू तिची, आणि तू हे असं बोलतीस वय का? हो आई, म्हणूनच काळजावर दगड ठेवून मला हे असं वागावं लागतंय। 2 पैकी निदान एका मुलीचं तरी भलं झालेलं मला माझ्या डोळ्यांनी बघू दे। आता दिव्याच्या लग्नात शिवानीची अडचण नको। तू असं का धरून चाललीस? का शिवा गोंधळ घालील म्हणून? हो, मग दुसरं काय होणार आहे आई? हो आई, फक्त मला माहितीये या सगळ्याचा मला किती त्रास होतोय ते। हो, काय परिस्थिती आहे आपली। ती लोक आली तेव्हा ना धड आपल्या घरात फॅन ना लाईट ना काही, पण तरीही त्यांनी मोठ्या मनाने सगळं सांभाळून घेतलं। हो आई, आपल्या नशिबाने एवढं चांगलं स्थळ आपल्याला मिळालं। आता दिव्याच्या लग्नात पुन्हा शिवानीमुळे काही झालं तर? काही झालं ना तरी हे लग्न व्यवस्थितच पार पडायला हवं। मग त्यासाठी काय वाटेल ते करायची तयारी आहे माझी। तसंही कदाचित या घरातलं हे एकुलतं एक लग्न असणार, ते तरी नीट पार पडू दे। तू शिवाचं लगीनच लावून देणार नाहीस? हो आई, माझी खूप इच्छा असेल, पण तिला करायचंय का लग्न? तिचं वागणं, राहणं, बोलणं हे सगळं बघितल्यावर कोण तिला स्वतःच्या घरची सून म्हणून स्वीकारणार आहे? आणि त्यांचं जाऊच दे, मुळात तिला करायचंय का लग्न, की फक्त हे असं पुरुषांसारखं मिरवायचंय? नाही, मी खरं सांगू का, म्हणजे मला तर असं वाटतं ना, ह्यासाठी तिचा जन्मच नाही झालाय। तिचा जन्म ना फक्त माझ्या डोक्याला ताप देण्यासाठी झालाय। आयुष्यभरासाठी ओझ झाली ही पोरगी।
बाबा, जगाला तोंड कसं द्यायचं हे सांगून गेलात तुम्ही, पण आपल्याच माणसांना कसं सामोरं जायचं हे का नाही सांगितलं? शिवा, काय झालं ग? काय प्रॉब्लेम झालाय का? दिव्याचं लग्न मोडलं काय? हे पॉझिटिव्ह बोल ना. बाजूला. मी काय सतत लग्न मोडते काय? आपल्या बहिणीचं सुख कशात असेल मला माहित नाही. ए सॉरी शिवा, आपल्याला तसं बोलायचं नव्हतं, पण तू अपसेट होते ना म्हणून विचारलं. हा, पण शिवा सगळं ओके आहे ना? हा, झाला साखरपुडा. सॉरी यार, मी तुमच्यावर ना उगाच. ए शिवा, ठीक आहे, प्रॉब्लेम नाही काय. हा ना. तुला काय झालं? आपल्याला कोणी काही बोललं ना तरी फरक नाही पडत. अंगावरचं धुळीसारखं सगळं उडवून लावतो आपण. पण माझी आईच. तू अजून तिथेच आहेस? मी तिथे गेले नंतर मला वाटलं सगळे आनंदाने गोष्टी सांगतील मला, सगळे खुश असतील. पण कसलं काय, आई भलतच बोलत होती. वेल्डिंग करताना पण एवढे चटके नाही बसले मला. आपण काय बोलली काकू? तिने लग्न ठरवलं हे मला नाही सांगितलं ते ठीक आहे. साखरपुडा झाला ते मला नव्हतं माहिती ते ठीक. तो मुलगा कोण आहे हे मला माहित नव्हतं हे मला चाललं. पण माझी आई म्हणत होती माझा जन्मच तिला त्रास द्यायला झालाय. आयुष्यभराचं ओझं झालंय मी तिच्यावर. पप्पा, आई, आजी, दिव्या, आपल्या घरावर कुठलंच ओझं येऊ देणार नाही हे वचन दिलंय मी तुम्हाला. पण आज मीच ओझं होऊन बसले. काय करू? आईला जर मी आवडत नसेल तर विषयच मिटला. मी कोणालाच जगात आवडू नाही शकत. अगं शिवा, असं काही नाहीये ग. तू जगात लय भारी आहेस. हा शिवा, आणि काकू रागाच्या भरात काहीतरी बोलून गेले असतील. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.